लिखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. कर्म थिअरी अतिशय अवघड आहे, किंबहुना समजली नाही म्हणून अवघड वाटते. त्याच्यातलं सायन्स भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि भगवान ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत. काल विषय असा झाला होता की इंद्रियामधून उत्पन्न होणारे कर्म अट्टहासाने हट्टाने तुम्ही जरी म्हटले की आम्ही करणार नाहीत, आणि काही कर्म तुम्ही सोडले, काही वेळेस तुम्ही भूक लागली म्हणाले नाही खायचं मला एक 4 दिवस, जैनपंथीय 30-30 दिवस उपवास करतात, 40-40 दिवस उपवास करतात, ठीक आहे नाही खायचं. काही लोक पाणी पित नाहीत, काही दिवस नाही प्यायचं. काही म्हणतील हे सोडलं ते सोडलं, तरी भगवान म्हणतात आवश्यक कर्म जरी तुम्ही त्याजिले काही काळ, तरीही ते कर्म सुटलं नाही हे निश्चित समजा. आता पुढच्या ओव्या. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, मागच्या ओवी शेवटच्या 2 ओळ्या. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, तरी इंद्रियांनी स्वभाव सोडले का, प्रश्न असा आहे. पण शेवटी म्हणालो होतो राग आलाय दाबून टाकलाय, आणि आपण म्हणालो मी राग कुठे व्यक्त करतो, मनातून राग येतोय, मनातून लोभ आहे, वरून दाखवत नाही म्हणजे गेला का. कुठल्या न कुठल्या पद्धतीने तो अभिव्यक्त होत असतो. अनेक बाया, अनेक पुरुष, अनेक साधक आतमध्ये धुसफूस चालू असते, राग असतो. फरक केवढा पडला, वरून दाखवत नव्हते पण आतून आहे अजून तो ज्वालामुखी रागाचा. हा ज्वालामुखी कुठल्या ना कुठल्या पद्धतीतून व्यक्त होतो. उदाहरण सांगतो. एखादी बाई 2 पद्धतीने कसा राग व्यक्त करते. MBBS व्हायचं होतं, झाली नाही. CA व्हायचं होतं, झालं नाही. मग काय, आपली कल्पना दबली. मग दबली तर काय होतं, अशा ठिकाणी लग्न झालं, पण मनात हुरूर मला व्हायचं होतं, झालं नाही. ती अभिव्यक्त आपल्या पोरीमधून करते, पोरांमधून करते, त्यांना मारते, तुम्ही झालं पाहिजे. इनडायरेक्टली मी झालं नाही ना, ही माझी इच्छा तुमच्यामधून जन्मली पाहिजे. अभिव्यक्ती म्हणून दाखवणार नाही, पण तू झालं पाहिजेस. भलेही ते पोरग आत्महत्या का करीन, पण हिची अभिव्यक्त करते. एखादा नवरा आवडला नाही आणि बापानी गळ्यात बांधून टाकला. वाटलं होतं शाहरुख खान सारखा असावा, हा निस्ता साधा खान निघाला. आता काय करावं. मग काय, जो नवरा आवडत नाही मग त्या पोराला मारत बसते. तुसडेपणाने वागते. आता तुसडेपणाने वागते तर सायकोलॉजिस्ट असं म्हणतात तुसडेपणाने का वागते याचं रिझन मागे आहे. आवडत नाही आणि नवऱ्याला तर मारता येत नाही, भानगडीनं डायव्हर्स देईल. पोरं दिसतंय काय, सटका त्याला. तुसडेपणाने बोलणं, त्याला मारणं, अशा रागाच्या काही पद्धती. स्वभाव सोडलाय का इंद्रियानी,
ती गोष्ट दाखवत नाही, पण दुसऱ्या एखाद्या पद्धतीने व्यक्त होते. तसाच भाव कर्माचा आहे. काही भाग जरी इंद्रियातला सोडला तरी मूळ इंद्रियांचे जे स्वभाव आहेत ते सुटले का? एकादशी आहे आणि तुम्हाला आवडणारा फर्स्ट क्लास एक मेनू तयार झालेला आहे, गुलाबजामुन. खाता येत नाही, पण ते खाणाऱ्याकडे पाहतो, काय बेस्ट झालंय. एकादशी नसती तर बोलून दाखवत नाही, पण वीट आलाय का? नाही. खाऊ वाटते, पण भावना दबलेली. स्वभाव सोडलाय का इंद्रियाने? संन्यासी झाले, दाबून टाकतात भावना, पण गेलाय का मनातून? म्हणून एक जैन साध्वी शेवटी गृहस्थाश्रमी झाली. अरे ड्रेस घातला लहानपणी की संन्यासी होतो का? आणि मोठा जरी झाला तो संन्यासी झाला का? अरे मनातल्या भावना दाबल्या, पण मूळ स्वभाव इंद्रियांचे गेले का? आंब्याचा रस खाणार नाहीत. अरे आंब्याचा रस खाणार नाही, मनातल्या वासना गेल्यात का? डायबिटीसवाल्याला आपण म्हणतो खायचं नाही आणि तो पाहत राहतो. गपचूप कोणी नसेल तर एक वाटी पिऊन टाकतो. तंबाखूवाला किती तुम्ही नाही म्हणा, खात नाही म्हणतो, खात नाही खात नाही, आपल्याला तंबाखू दाखवू दे का, आणि बिलकुल खात होतो. इंद्रियांच्या वासना शमल्या का? प्रश्न हाय का दाबल्या? मूळ स्वभाव इंद्रियांचे सुटले का? आणि मूळ स्वभाव इंद्रियांचे सुटलेले नसतील तर तुम्ही कर्म काय सोडलं? आता अजून बारीक जाऊया. माऊली अजून बारका सांगते आणि इथे पुन्हा गोमय. सूक्ष्म सूक्ष्म चाललोय आपण थोडा विचार करायला. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, का नेत्रीचे तेज गेले, हे ना सांद्र बुझाले परिमळ नेघे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, सांग कानाने ऐकणे बंद झाले आहे का? कानाने ऐकणे बंद झाले आहे का? पहिला प्रश्न माऊलीने विचारला. इंद्रियांचा कानाचा स्वभाव काय? त्याला कोणतं कर्म दिलेलं आहे ईश्वराने? अजाईन केलंय ऐकणे. कानाने ऐकणं बंद केलंय का? हे पा केव्हा केव्हा कसं होत असतं, किती नाही म्हणलं हटकून तर हटकून माणूस पाहतो त्या इंद्रियामधून. गोकुळामध्ये कानांच्या खोड्या वाढत चालल्या आणि सगळ्यांना वेड लावलं. प्रत्येक वेडे झाले. एक नवीन सून आली दुसऱ्या गावाहून, जरा दिल्ली शहराची असेल, गोकुळ वृंदावनामध्ये दिल्या गेली. तिला सासूनं बजावून सांगितलं, वॉर्निंग, कम ऑन, दिस इज माय फर्स्ट इन्स्ट्रक्शन अँड लास्ट इन्स्ट्रक्शन्स. म्हणले काय? झरोक्यामध्ये संध्याकाळी जायचं नाही. एक गॅलरी टाईप झरोका असतो छोटा, पूर्वीच्या काळी अशी काही होती पद्धत, त्या झरोक्यातून पाहायचं. गॅलरी आताच्या भाषेत. संध्याकाळी उभे नाही राहायचे. ते म्हणजे का? सासूबाई थोडी शिकलेली होती, ग्रॅज्युएट असेल, डबल ग्रॅज्युएट असेल. व्हाय सो? नाही म्हणलं ना तुला, कारण विचारायचं नाही. ओ संध्याकाळीच का? हा दुपारी जाऊ शकतेस. एक सकाळी जायचं नाही आणि एक संध्याकाळी जायचं नाही. आता ते प्रश्न विचारायचं नाही, आगाऊ सांगितलं तेवढं ऐकायचं. ठीक आहे म्हणली. नवीन नवीन सून ऐकते, पण नंतर पाहते, पण नवीन कसं बोला काय बोला अजून
आढावा माहीत नसतो, अटॅक कसा करावा काही लाईन माहीत नसते. ऐकलं तिने, पण मनात धुसधुस धुसधुस का जाऊ नये. शेवटी नंदेला तिनं विचारलं, कमावून मी झरोक्यात का जाऊ नये, याचं काही कारण सांगता येईल तुला. ते म्हणे आईला विचार. नाही, त्यांना विचारू शकत नाही, पण तुम्ही सांगा ना काय कारण आहे, काही रिझन पाहिजे. ते म्हणे संध्याकाळच्या वेळेस तो येत असतो. म्हणे कोण, तो कान्हा, आणि गाई चारून येत असतो, त्याच्याकडे पाहायचं नाही. दिस इज द सिम्पल रिझन. म्हणे होतोय काय, आईला रोग झालाय. म्हणजे कोणता, प्रेमरोग. आई अफेक्टेड पर्सन आहे त्याच्यामधली एक, म्हणून तू जाऊ नये, भाकरी कोण करील घरी. असा रोग लागला तर फार कठीण असतो हा रोग. आईला लागलाय म्हणून तू त्याच्यात होऊ नये, असं त्याच्यात काय मोठं. काही दिवस दाबलं तरी पण म्हणे पण पाहू तर खरी कायच होतंय. आता इन्स्ट्रक्शन्स आहेत, पूर्ण आहेत, पावबंदी आहे, पाहण्यात येत आहे, पण एकदा चुकून सासूची नजर चुकून आलीच गॅलरी तर कायच होतं. पाहू आपण काय मामुली आहेत का, दिल्लीचे आहेत, असं कोणाकडे पाहून काही होत नाही. आली. आता खरं म्हणजे ही गॅलरीत आहे, खालून भगवान चाललेले आहेत. बरोबर आले. आल्यानंतर तोंड खाली असतं बरं का, तोंड दिसलं तर काही होईल म्हणून हे चेंडू थोडा अंतर राहिलं घर की चेंडू अशी वर फेकायले तर झेलायले, म्हणजे तोंड वर होतं ना. भगवंताला सगळ्यांना वेडं करायचं होतं, त्याच्यात एक शिल्लक राहिलेली होती, नववधू. तर असं चेंडू असे फेकतायत आणि मग झेलतायत. आणि हिच्या दरवाजावर आले की चेंडू जरा जोरात वर फेकला ना, असं वर पाहिलं तिच्याकडे, आणि तिनं पूर्ण पाहून घेतलं की मग खाली पाहिलं तर चेंडू झेलला की चालले पुढे. बस झाली वेडी, कामधाम विसरली. भगवंताचं सौंदर्य पाहिलं की पूर्ण वेडावली. सासूने विचारलं आज स्वयंपाक नाही केला का, करूच वाटणं. गॅलरीत गेलती का, म्हणले हो. किती रोखल्याने इंद्रिय स्वभाव सोडत नसतात. नाही म्हणलं तिथे हटकून जाते. पोरांना तुम्ही फक्त सांगा हे करू नका, नाही म्हणते, तुमच्या इमानदारी दाखवते, हटकून करून टाकतील. इंद्रियांचा असा स्वभाव आहे. आणि नॅचरल स्वभाव इंद्रियांचा दबत नसतो असं माऊली सायकॉलॉजिस्ट म्हणून सांगतायत. पण आता अजून थोडं सूक्ष्म, सांगे श्रवणी ऐकावे ठेले. सांगे कानाने ऐकणं बंद केलं का. गोकुळामध्ये दुसरी एक कथा झाली. एक साधू वेडा झाला. बाबा, गोकुळाचा प्रत्येक माणूस वेडा झाला होता, पशुपक्षी वेडावलेले होते. त्याला वाटलं आता बाकीच्यांची हालत अशी बेकार होऊ नये म्हणून गावाच्या बाहेर बसला, वाटेवरती एका झाडाखाली. एक पथिक आला. कोणीकडे निघाले, म्हणले वृंदावन गोकुळ. हां, स्टॉप. का जाऊ नका. अरे माझं आयुष्य गेलं रे, जाऊ नको म्हणतो तुला, काय व्यवहार करतोस, असं असं आहे, कशाला चालला बिझनेसला, होणार नाही धंदा गिंदा, का वेडा होशील. ते म्हणे तुम्हीच पागल दिसता. अरे मला धंद्या करता तर सगळीकडे फिरावं लागतं. बायपास, तिकडून जा, गावातून जाऊ नको. बायपास, अहो पण ते फार लांब आहे रस्ता, असं मधून जायचं.
जाऊ नको बाबा, अरे आयुष्य गेलं रे, मी बेकामी झालो, अनेक लोक बेकामी झाले, तू तरी होऊ नको म्हणून तुला राय द्यायला. पथिका जाऊ नको असं सांगितलं, पण कशाचा पथिक, तोही हट्टाला पेटला, जाऊन दाखवील तुमच्यासारखं मी काय असा वेडगळ नाही. बरं म्हणले जा, पण एक कर, यमुना तीरावरून जात असताना जी पोरं खेळताना दिसतील ना, त्यांच्याकडे पाऊस नको, खाली मुटकी घालून जायचं. एस एस हे करता येईल म्हणले. तुला तुझा संसार नीट करायचा असेल तर जरा वॉर्निंग देतोय म्हणला. एकदम खाली पाहायचं, काही झालं तरी वर पाहायचं नाही, इकडे तिकडे पाहायचं नाही, बस रानडुकरासारखं निघायचं. बरं म्हणले, ठीक आहे म्हणले, मी जातो. नाही तेवढ्याने नाही जमणार म्हणले. मग कानात पुन्हा बोट घालाशी, अल्लाहू अकबर केल्यासारखं. का? बासरीचा सूर ऐकायचा नाही. तू जरी ऐकला खपलास. असं कानात बोट आणि असं खाली मुंडकी असं जायचं. बरं म्हणला, दोन्ही इन्स्ट्रक्शन पाळतो. आता गेला कशाचं आलं, त्याच वेळेस खाजवलं असेल, कानातून निघालं, बासरीचा सूर ऐकला, पाहावं लागलं, वेडे झाले.